मोर्चामध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आमच्या सहकारी पंकजाताई मुंडे, माधुरीताई मिसाळ, अमित साटमजी, मेघनाताई बोर्डीकर, चित्राताई वाघ, रितू तावडे, श्वेताताई महाले, मनीषाताई चौधरी, उमाताई खापरे, स्नेहाताई दुबे, श्रीजया चव्हाण, माधवीताई नाईक, योजना ठोकळे, प्रियाताई शिंदे, अर्चनाताई पाटील, शलाकाताई साळवी, मंजुषाताई नागपुरे, श्वेता परुळेकर, रूपाराणी निकम, राजश्री शिरवडकर, शर्मिला बाबर, प्रमिला पाटील, समोर बसलेले आमचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मातृशक्ती, माता भगिनी आणि बंधूंनो, पहिले तर मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की आज जो मोर्चा आपण काढलेला आहे, निश्चितपणे त्या मोर्चामुळे ज्या ज्या लोकांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध केला त्यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. नारी शक्तीचा हुंकार तुम्ही दाखवला. हजारोच्या संख्येनं ज्यावेळी रस्त्यावरनं तुम्ही चालत होतात त्यावेळी तो एक इशारा होता. त्या सगळ्या विरोधकांना, ज्यांनी महिला अधिकाराची भ्रूण हत्या केली, ज्यांनी महिला अधिकार पायदळी तुडवले, ज्यांनी महिलांना मिळणारे अधिकार संपले म्हणून त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवले, अशा सगळ्या लोकांना एक इशारा आज देण्याचं काम तुम्ही केलं. आणि आज हा मोर्चा संपत नाहीये, आज सुरुवात झालेली आहे. या निर्धाराची सुरुवात की जोपर्यंत या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये आमच्या मातृशक्तीला स्थान मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहणार. आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे स्थान मिळवल्याशिवाय थांबणार नाही. खरं तर भगिनींनो, बंधूंनो, आपल्या